श्रीरामपूर अहिल्यानगर मार्गावर बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे। श्रीरामपूर बस डेपोच्या एका बसचालकाने दारूच्या नशेत बस चालवत असताना वाहनावरील नियंत्रण गमावल्याने मोठा अपघात थोडक्यात टळला। या घटनेत जामखेड येथील रवींद्र परदेशी हे मोटरसायकलस्वार अगदी थोडक्यात बचावले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चालकाला ताब्यात घेतले आहे। भरधाव बसने मोटरसायकलला दिली धडक। मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र परदेशी जामखेड हे त्यांच्या MH16 DV 3192 या युनिकॉर्न मोटरसायकलवरून श्रीरामपूरहून बेलापूरकडे जात होते। त्याचवेळी त्यांच्या मागून MH40 AQ 6016 क्रमांकाची श्रीरामपूर बस डेपोची बस भरधाव वेगात येत होती। बसचा चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचे वाहनावर नियंत्रण नव्हते। चालकाने अचानक नियंत्रण गमावल्याने बस थेट पुढे चाललेल्या परदेशी यांच्या मोटरसायकलच्या अगदी जवळ आली। मात्र परदेशी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्वरित मोटरसायकल बाजूला घेतली आणि त्यांचा जीव वाचला। अन्यथा मोठा आणि गंभीर अपघात होण्याची भीती होती। नागरिकांचा संताप, चालकावर कठोर कारवाईची मागणी। या जीवघेण्या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली। संतप्त स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। चालकास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी संबंधित बसचालकास ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे। पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांच्या चालकांकडून होणाऱ्या निष्काळजीपणाचा आणि दारू पिऊन वाहन चालवण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नागरिकांनी अशा बेजबाबदार चालकांविरोधात प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे। जे परिवहन मंडळाची बस डेपोची गाडी श्रीरामपूरमधून चाललेली असताना त्या गाडीतला ड्रायव्हर हा दारू पिलेला असतो, ऑन ड्युटी दारू पिलेला आहे आणि आपण बघू शकता त्या टू व्हीलरवाल्याला किती खाली टाकलं तिने गाडीला, त्याचा जीव गेला असता। हे दारू पिऊन गाडी चालवतात, तिथलच्या बस डिपार्टमेंट मॅनेजमेंटनी याची दक्षता घ्यावी, सदर ड्रायव्हरला निलंबित करावे जेणेकरून दुसरे ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवणार नाही। आता ही गाडी पोलीस स्टेशनला बेलापूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात येत आहे। होता हे सगळं निदर्शनात आलं आहे, त्याबद्दल आपली काय भूमिका राहणार आहे पुढे? श्रीरामपूर आगाराची श्रीरामपूर अहमदनगर अहिल्यानगर ही बस या ठिकाणी रामपूरजवळ येत असताना वाजेच्या सुमारास मागून येणारा मोटरसायकल चालक आणि ST बस याच्यामध्ये जरा वेगावरून जवळ अंतर आल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती, परंतु या ठिकाणी दोघं चालकांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने अपघात टळलेला आहे। तरी या ठिकाणी प्रवाशांच्या आणि या ठिकाणी तेथील जनतेच्या याच्यानुसार मागणीनुसार किंवा प्रतिक्रियेनुसार चालकाची अधिक सखोल चौकशी करेल आणि वेळप्रसंगी त्याची वैद्यकीय चाचणी केलं तर वैद्यकीय चाचणी सुद्धा केली जाईल। आपला चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता, त्याबद्दल मंडळ चुकीचं समर्थन करणार नाही। या ठिकाणी चालकाची योग्य ती चाचणी होईलच आणि योग्य ती कठोर कारवाई झाली। आता सगळ्यांच्या मते आपला चालक जो आहे तो दारू पिऊन गाडी चालवत होता हे निदर्शन आलेले। आता या ठिकाणी लगेच आम्ही श्रीरामपूरला जाऊन त्याची वैद्यकीय तपासणी करणार आहोत आणि तसं आढळून आलं तर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल।